हमारे लोकसभा के 3 सांसद आए थे, राजाभाऊ वाजे, अनिल देसाई, अरविंद सावंत और बाकी के लोग आए नहीं हैं। 6 खासदारांची बैठकीकडे पाठ. अनुपस्थित खासदारांना कारणे दाखवा नोटीस. शिवसेनेचं ऑपरेशन टायगर यशस्वी. संसदेतल्या ठाकरेंच्या शिवसेना पक्ष कार्यालयाकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. त्यामागचं कारणही तसंच होतं. ठाकरेंच्या पक्षानं संसदीय पक्षाची बैठक बोलावली आणि त्यासाठी पक्षानं खासदारांना व्हीप बजावला. त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं. तसंच बैठकीला कोणते खासदार हजेरी लावणार याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती. या बैठकीत अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे हे ठाकरेंचे लोकसभेतले खासदार तर राज्यसभेतले खासदार संजय राऊत उपस्थित होते. या खासदारांच्या व्यतिरिक्त ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर या खासदारांनी पाठ फिरवली आहे. अनुपस्थित असलेल्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. हमारे लोकसभा के 3 सांसद आए थे, राजाभाऊ वाजे, अनिल देसाई, अरविंद सावंत और बाकी के लोग आए नहीं हैं। हमने उनको तो पहले शोकाज नोटिस दी है, 7 दिन का उनको जवाब के लिए टाइम दिया है. बाद में देख लेंगे. अभी वो प्रोसेस शुरू हो गया, हम उनको डिस्क्वालीफाई करने की पूरी कोशिश करेंगे. पुढील 7 दिवसात या खासदारांना कारणे दाखवा नोटीसीला उत्तर द्यावं लागणार आहे. उत्तर न दिल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशारा अरविंद सावंतांनी दिलाय. पार्टी का पक्षादेश निर्गमित हुआ था, उन सभी को मिला था. उसके बावजूद वो आज यहाँ उपस्थित नहीं रहे, तो आज हमने उनको शोकॉज नोटिस जारी करने वाले हैं. शाम तक हर एक को शोकॉज नोटिस मिल जाएगी. कितना टाइम दिया है नोटिस को उत्तर देने के लिए? 7 दिन के अंदर नोटिस प्राप्त होते ही 7 दिन के अंदर अगर जवाब नहीं आया उसके आगे क्या कार्रवाई? सर, अनुपस्थिति को छोड़कर कार्रवाई करिए. पूरी गैर कानूनी कार्रवाई. आधी लोकसभेची प्रोसेस पूर्ण हो द्या. पहले लोकसभा का प्रोसेस पूरा होने दो, बाद में आप जाएंगे, सब कुछ करेंगे. ये लड़ाई आप संसद में भी चलेगी, कोर्ट में भी चलेगी और सड़क पर भी चलेगी. और सड़क पर की लड़ाई शुरू हो गई है. मुंबई महाराष्ट्र में आप देखिए तो सभी जो गद्दार लोग हैं बेईमान, उनकी सिक्युरिटी बढ़ा दी. ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागले. या 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन करून तसं पत्र लोकसभेच्या अध्यक्षांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. ऑपरेशन टायगर बाबत आता लगेच काहीही जाहीर करायचं नाही अशी रणनीती शिंदेंच्या शिवसेनेकडून आखली जात असल्याची माहिती मिळतेय. ठाकरे गटाचे कायदेशीर डावपेच बघूनच पुढील पावलं टाकली जातील. पुढील 2 दिवस तरी अधिकृतरित्या काहीही समोर आणलं जाणार नाही अशी माहिती शिवसेनेतल्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. दरम्यान ठाकरेंच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली असेल तर त्याचे फोटो समोर आणा असं आव्हान ठाकरेंच्या पक्षानं दिलंय. बात ऐसी है, जब हम स्पीकर को कल मिले थे, मैं अरविंद सावंत जी, अनिल देसाई जी, तो हमारा एक फ़ोटो भी प्रसिद्ध हुआ है. वो 6 लोग अगर मिले हैं तो दिखाइए उनके थोबड़ा जो है, थोबड़े दिखा दो. वो कह रहे हैं स्ट्रैटेजी का भाग है, 2 दिन के बाद उनका फोटो आ जाएगा. अरे कौन सी स्ट्रैटेजी? ये उनको स्ट्रैटेजी नहीं कहते, उनको गद्दारी कहते हैं, बेईमानी कहते हैं, कारस्तान और कपट कहते हैं. ठाकरेंच्या पक्षाकडून कायदेशीर कारवाईचा इशारा दिला जात असला तर या राजकीय घडामोडींवर सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंच्या पक्षांवर निशाणा साधलाय. कायद्याच्या ज्या बाबी आहेत त्या संबंधित जे खासदार आहेत त्यांनाही सुद्धा त्याची जाणीव असेल. कायदा यांनाच कळतो, कायदा त्यांना कळत नाही, अशातला काही भाग नाही. म्हणून जे होईल त्याला तर फेस करण्याची कदाचित त्याची तयारी असेल. म्हणून आता या विद्वानाने सांगण्यापेक्षा ते खासदार काय निर्णय घ्यायचे ते घेतील. त्यांनी तेच केलं. ज्यांना जायचं त्यांनी जा, आम्ही कोणाला थांबवणार नाही. अरे हा कुठला पक्ष आहे? मी तेच म्हणतोय. तुम्ही कसा पक्ष चालवतात? तुम्ही त्या संजय राऊताच्या म्हणण्यावर चालतात. तेच आधी म्हणतात विधानसभेला ज्यांना जायचं जा. कसे लोक थांबतील? लोकांना गरज नाही अशी. लोकांना फील्डवर काम करायचं आहे, लोकांना कार्यकर्ते सांभाळायचे आहेत, त्यांचे मतदार सांभाळायचे आहेत. तुम्ही कोणाला भेटणार नाही, बोलणार नाही, कोणी नाराजी व्यक्त केली तर जा तू निघून. त्यामुळे आता हे सगळे त्याला दिवस आलेत. हे होणारच होतं.
मी म्हणून सांगितलं ना, त्यांना आत्मपरीक्षण करण्याची आता गरज आहे. हे ऑपरेशन टायगरवर लक्ष ठेवण्यापेक्षा तुमच्या पक्षात एक ऑपरेशन लफंगा करून टाका. जो संजय राऊतमुळे हे सगळं काही नुकसान होत चाललंय ना तुमच्या पक्षाचं, एकदा त्याचंच ऑपरेशन करून टाका. कारण का इतर तुम्हाला जर कारणं जर शोधायची झाली तर भरपूर कारणं आहेत, पण सुरुवात कुठून तरी केली पाहिजे. मी फक्त खासदारांचं नाही बोललो या साहेबांना उत्तर देताना, आमदार पण अनेक संपर्कात आहेत, ते येणाऱ्या टप्प्यात दिसतील तुम्हाला. शिवसेना पक्षाच्या वतीनं 6 खासदारांच्या समर्थनाचं पत्र आगामी 2 दिवसात जारी होणार असून लोकसभा अध्यक्षांसोबतचा फोटो देखील आगामी 2 दिवसात पाहायला मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. सध्या तरी ठाकरेंचा पक्ष आणि फुटीर खासदारांचा गट एकमेकांना झोकतायत. ठाकरेंचा पक्ष काय कारवाई करणार त्यावर 6 खासदार आपली पुढची चाल आखणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच दोन्ही बाजूनी खुंकून पावलं टाकली जात आहेत. प्रशांत लीला रामदाससह नरेश बुबाटे, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.